एप्रिल 2025च्या शासन धोरणानुसार वणी तालुक्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 25 मध्ये वाळू वाटप करण्यात आली आणि त्याच्यामध्ये लगेचच पावसाळा लागल्यामुळे अर्ध्याधिक लोकांना या ठिकाणी वाळूचा लाभ मोफत वाळूचा मिळालाच नाही। आता नव्यानं 5900 घरकुलं या वणी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून 101 गावामध्ये मंजूर झाले, परंतु अजूनही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोफत वाळू वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला। परंतु या जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी हे रेती माफियांनाच मोठे करण्यासाठी म्हणा की त्यांना सवलत देण्यासाठी म्हणा, परंतु शासनाचं जे लोकाभिमुख धोरण आहे की 5 ब्रास मोफत वाळू मिळून त्यांना सन्मानाने घरकुल बांधून त्याच्यामध्ये राहता आलं पाहिजे, याला हे हरताळ फासत आहे। म्हणून आम्ही प्रशासनाला आठवण करून देत आहे की शासनानं 8 एप्रिल आणि 30 एप्रिलला स्वतंत्र GR काढून स्पष्ट सूचना दिल्या की घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी शासनाचा महसूल मिळवणे हा उद्देश नाही आहे, परंतु परिस्थिती वेगळी आहे की बाजारामध्ये रेती माफियाकडून लोकांना 90 दिवसाच्या आत घरकुल बांधा असा पंचायत समिती DRDAचा तगादा असतो, म्हणून ते सिमेंट गिट्टी लोखंड घेतात आणि कर्ज काढून 6000ची रेती चोरीची घेऊन या ठिकाणी घरं बांधत आहे। तर हे अन्याय करणार आहे। म्हणून आज आमची तहसीलदार साहेबांना मागणी होती की आपण चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे वणी तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातही 5 ब्रास रेती मोफत जर मिळाली तर किमान एक घर बांधायला साधारणतः 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागते आणि आपल्याजवळ आता 5 महिने शिल्लक आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही आपण 2 घाट या ठिकाणी हरास झाले आहे, वर्धा नदी आणि या ठिकाणी भुरकीचा घाट, त्यातूनही 10% त्याचंही अजून काही 10% धोरण कुठलंही पत्र आलं नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी निलजई आहे, बेलोरा आहे, शिरपूर आहे, पुनवट आहे, खांदला आहे, इथं 50 ते 100च्या वर घरं मंजूर झाले आणि आज तिथं अर्धे घरं पूर्ण झाले अपूर्ण आहेत। असे कर्ज काढून जर लोकांनी घरं बांधले तर ते असेच गुराच्या कोठ्यामध्ये राहणार लोक, पाल टाकून राहणार लोक या पावसाळ्यात जाणार कुठं, हा गंभीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन करून आठवण करून दिली की आपल्या जिल्ह्यातही सुद्धा लवकरात लवकर मोफत 5 ब्रास वाळूचा आदेश काढावा आणि घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाळूचं वाटप करावं। तहसीलदार साहेबांनी कशा प्रकारचं आश्वासन दिलं? तहसीलदार साहेबांनी सांगितलं आहे की पंचायत समितीकडून आमच्याला मागणी पत्र आलेलं आहे आणि तसं आम्ही जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याला पाठवलं आहे। जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याची जे काही बैठक झाली कलेक्टर साहेबांसोबत, त्याच्यामध्ये 8 जानेवारीपर्यंतच त्यांनी हा आदेश काढायचा होता, परंतु आज 12 जानेवारी होत आहे, अजूनही आदेश आला नाही। पण त्याचा आम्ही पाठपुरावा करू, मागणी परत आपण त्यांना पाठवू असं त्यांचं म्हणणं पडलं। तुम्ही स्वतः अवैध जी रेती वाहतूक होती त्या विरोधात कारवाईसाठी काय करणार आहे? म्हणजे निवेदन देणार आहेत की म्हणजे गावकऱ्यांना एकत्र करून ते घालून पाडणार आहेत? नाही, या ठिकाणी आत्ताच आपल्याला परमडोचे गावकरी या ठिकाणी आले होते की रेती माफिया रस्त्यालगत जे शेत आहे त्यांचे कंपाऊंड मोडणे, ते रस्ते नादुरुस्त करणे आणि त्या रस्त्यावरनं वाढून येत असताना कोणी त्यांना थांबवलं तर त्यांना धमकावणे, असे जे काही प्रकार आहे हे बाब अतिशय गंभीर आहे। आणि आत्ताच आम्ही तहसीलदार साहेबांच्या लक्षात आणून दिलं की आपले RI आणि तलाठी लोक हे रेती माफियाशी साटलोट असल्यामुळेच असे प्रकार घडू शकते। नाहीतर ज्या घाटावरनं रेती चोरी गेलेली आहे त्या घाटावर जे काही आपले RI आणि तलाठी मंडळी आहे ते रेतीचा गौण खनिज जो आपला संपत्ती आहे त्या चोरीची तक्रार द्यावी आणि जेवढं मोजमाप निघते तेवढं त्या लोकांकडनं वसूल करण्यात यावा। त्याच्याशिवाय प्रशासनाला आणि चोरी करणाऱ्याला प्रतिबंध लागणार नाही। यासमोरची भूमिका काय राहणार? यासमोरची भूमिका अशी आहे की आम्ही यांना 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। मागच्या वेळेस आम्ही वाळूचा सत्याग्रह केला होता आणि निर्गुणा नदी स्वतः शिरून त्याच दिवशी आम्ही वाळू वाटप करायला प्रशासनाला या ठिकाणी भाग पडलं। यावर्षी सुद्धा बराच विलंब होत आहे। आम्ही 1-2 दिवसामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे जाऊन येतो आणि समजा 7 दिवसात काही होत नसेल तर आम्ही 7 दिवसानंतर स्वतः रेती घेण्यासाठी ट्रॅक्टर आम्ही शासनाने जे मोफत धोरण जाहीर केलं त्याप्रमाणे रेती जे लाभार्थ्याची यादी घेऊन नदीमध्ये उतरू घाटांमध्ये। खांदला गावाची काय परिस्थिती आणि आसपासच्या परिसरात काय परिस्थिती? खांदला गावाला नवीन आणि जुने मिळून असे 67 घरकुल मंजूर झालेले आहे। त्या याच्यामध्ये जुने जे काही घरकुल धारक होते त्यांना 2 ब्रास रेती मागच्या वर्षी मिळाली, परंतु आता या ठिकाणी लोकांना घर बांधायचे आहे तसे आदेश सुद्धा इथं आलेले आहे की घरं लवकरात लवकर बांधले पाहिजे, परंतु रेतीचा स्टॉक पुरेसा नसल्यामुळं आणि चोरीची रेती गावामध्ये 7000 रुपये प्रमाणे उपलब्ध होत आहे। अशा परिस्थितीत घर कसं बांधायचं आणि हा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे। म्हणून आज विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात 5 ब्रास रेती प्रत्येक घरकुल धारकांना आणि जे काही मागच्या वेळेस राहिले अशा 3 ब्रास शिल्लक रेती राहिली अशा लाभार्थ्यांना राहिलेली 3 ब्रास अशी रेती उपलब्ध करून द्यावी म्हणून तहसीलदार साहेबांना विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात
आणि प्रदीप भाऊ जेवरकर यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे.